जनता पक्षाच्या नेत्यांना या गोष्टीची कल्पना आहे की आपलं नेतृत्व मोठं झालंय ते कार्यकर्त्यांमुळे, आपलं नेतृत्व मोठं झालंय ते पक्षामुळे। आज ही जी ऊर्जित अवस्था दिसते ती मोदीजींनी जे बलिदान दिलं, आजही दिवसातले 24 तास मोदीजी जे काम करतात त्याच्यामुळे आपल्याला हे दिवस त्या ठिकाणी दिसतायत। आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। माझी आपल्याला विनंती आहे, आता या निवडणुकांच्या निमित्ताने जसं मगाशी सुधीर भाऊंनी देखील सांगितलं, काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मतमतांतर दिसून येतात, काही जिल्ह्यांमध्ये अशी अवस्था पाहायला मिळते की एकमेकाशी थोडे डिफरन्सेस आहेत, पटत नाही। एक गोष्टीचं समाधान आहे, भारतीय जनता पक्षामध्ये एकमेकात विस्तव जात नाही अशी परिस्थिती नाही, ती निर्माण होणार नाही। पण तरी देखील जेव्हा तिकिटाचे दोन ॲस्पिरंट असतात त्यावेळी त्या ठिकाणी काही ना काही मतमतांतर असतात। मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो, मागच्या वेळेस मी सांगितलं, ही निवडणूक भाजप करता लढायची नाहीये, ही निवडणूक भारताकरता लढायची। आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा, बाजूला ठेवा। या निवडणुकीमध्ये आपलं काम एकच आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा भारत मोदीजींच्या हातामध्ये द्यायचा। कारण मी तुम्हाला सांगतो, मी पाहतोय समोरचं दिसतंय मला, 2030चा भारत मला दिसतोय। आपण त्याचा विचार करू शकत नाही, आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडचा भारत, ज्या वेगानं भारत चाललेला आहे। आज आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकर 3री होणार आहे। पण ज्या वेगानं हे सगळं भारतामध्ये घडतंय, आज आपण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजचे रिपोर्ट जर बघितले तर ते सगळे असं म्हणतात की जगामध्ये मंदी असताना भारत इतका वेगाने प्रगती कसा करतोय, हे एक आश्चर्य आहे। ही जी प्रगती आज आपण सुरू केलेली आहे, मी असं म्हणेन, इंडिया इज अनस्टॉपेबल, भारताला कोणी थांबवू शकत नाही। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज आपले संकुचित भांडणं किंवा मला काय मिळालं, मला काय नाही मिळालं, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता भारताकरता काम करायचं आहे, भारताच्या 140 कोटी लोकांकरता मला काम करायचं आहे आणि त्याकरता काम करायची संधी मला मिळालेली आहे, अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून लोकसभेकरता आणि विधानसभेकरता आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं आहे। आणि मला विश्वास आहे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा बजरंगबलीचा उपासक आहे। बजरंगबलींना त्यांची ताकदच माहित नव्हती। बजरंगबलींना सांगितलं लंकेमध्ये जा, ते म्हणाले मी कसं जाणार आहे। आणि जेव्हा त्यांना त्यांची ताकद सांगितली की तुम्ही तर लहानपणी सूर्य गिळायला निघाला होता, ही तुमची क्षमता आहे, तुमच्या क्षमतेचा वापर करा, ते सांगितल्यावर 2 उड्या मारून बजरंगबली लंकेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर काय करून आले हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। तसेच बजरंगबलीचे उपासक आपण आहोत। माझं काम एवढंच आहे की तुमच्यातली ऊर्जा आणि तुमच्यातली क्षमता याची आठवण तुम्हाला मला करून द्यायची आहे। एकदा ती तुम्हाला झाली की मला वाटत नाही की मग बावनकुळे साहेब आपल्याला मागे वळून पाहिजे, काही त्या ठिकाणी वेळ येईल। आणि म्हणून महाविजय 2024 करता जे कार्यक्रम प्रदेश अध्यक्षांनी आपल्याला दिलेले आहेत ते कार्यक्रम यशस्वी करायचे आहेत। आपल्या जीवनाचा जेवढा काही वेळ आणि जेवढी क्षमता आहे ती पूर्ण वापरायची आहे आणि पुन्हा एकदा भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारत मातेला सर्वोच्च पदावर नेण्याकरता आणि भारतातले दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, दलित, आदिवासी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता हा देश मोदीजींच्या हातात गेला पाहिजे। याकरता आपण सगळे लोक मिळून काम करू, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।